बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। यावेळी बंदुकीच्या परवान्यांमुळे सध्या बीडमध्ये एकूण 1222 अधिकृत शस्त्र परवाने आहेत, तर अनधिकृत शस्त्रांची संख्या किती असेल याचा नेम नाही। याच्या तुलनेत परभणीत 32 आणि अमरावती ग्रामीणमध्ये 2043 शस्त्र परवाने आहेत। मग बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात परवाने का आहेत? बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। यावेळी बंदुकीच्या परवान्यांमुळे सध्या बीडमध्ये एकूण 1222 समाजातील कार्यकर्ता अंजली दामनिया यांनी एक्स वरून बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना या प्रकरणावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे। सध्या सोशल मीडियावर बीडमधील काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यात हवेत गोळीबार करताना आणि लोकांना कमरेला कट्टा बांधून फिरताना पाहायला मिळाले। हे प्रकार संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील परिस्थितीला अधिक तीव्र करीत आहे। शस्त्र परवाना मिळण्यासाठी काही ठराविक निकषांचे पालन करावे लागते। पोलीस किंवा सैन्य दलाचे कर्मचारी या वर्गातील व्यक्तींना शिफारस पत्राच्या आधारे जीवाला धोका असलेले व्यक्ती अर्ज करणाऱ्याच्या व्यक्तीला प्रत्यक्ष धोका असल्याचा पुरावा आवश्यक आहे, ज्यामध्ये पोलीस ठाण्यातील जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी अर्ज करणाऱ्याला चालू वर्षाचा 7-12 उतारा आणि 8 उतारा सादर करणे आवश्यक आहे। नेमबाज खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू किंवा इच्छुक शूटर असलेल्या व्यक्तींनी मागील 2 वर्षात घेतलेल्या सहभागाचे प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे। शस्त्र परवाना मिळणारी व्यक्ती भारताची रहिवासी असावी, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असावी, वय किमान 21 वर्ष पूर्ण असावे, तसेच कोणत्याही गुन्ह्यांमध्ये सहभागी नसावी। महाराष्ट्रातील शस्त्र परवान्यांची स्थिती ही 93,520 लोकांकडे अधिकृत शस्त्र परवाने आहेत। तुलनेने बिहारमध्ये ही संख्या 81,516 आहे। उत्तर प्रदेशात देशातील सर्वाधिक शस्त्र परवाने आहेत, त्याखालोखाल जम्मू काश्मीर आणि पंजाबचा क्रमांक लागतो। बीडमध्ये बंदुकांच्या अनधिकृत वापराबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेचे कडक कारवाई करणे गरजेचे आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। असेच व्हिडिओ बघण्यासाठी बघत रहा AIN न्यूज।